she has made Pune and India proud by registering herself in the Guinness Book of World Records. I love riding, so let it be indoor or outdoors. Wow. It doesn't matter. असं. खूप सारे अल्ट्रा सायकलिंग इव्हेंट्स तिने केलेले आहेत. मी अल्ट्रा एंड्युरन्स सायकलिंग करते, सो फॉर एंड्युरन्स द एज डझंट मॅटर ॲट ऑल. Right. पिरियड्स आहेत म्हणून मी राईड करणार नाही. Nice that you have spoken about this. I think we need more people to come out Openly and talk speak about this. this. मस्त. Absolutely. खूपच छान. Twice a week, I would say you should take strength training along with your rides. 24 hours indoor, like म्हणजे मी नाही करणार, तू करणार आहेस का? तर मी म्हटलं हो, काय त्यात डोक्याला, कारण अदरवाइज डीसीला यू हॅव टू हॅव बॅकअप फॉर यु नो एक्सपिरियन्स. मला हा एकरूचा एक्सपिरियन्स आहे. इट्स व्हेरी टफ. अरे म्हणजे मी ज्या वेळेला राईड करून यायचे त्यावेळेला रोज माझं नोज ब्लेड व्हायचं. गॉड, मला बोलता येत नव्हतं, मी ब्रेन फ्रीज झाल्यासारखं झालं होतं. आणि MTB इज व्हेरी स्लो. म्हणजे मी क्लाइम्बिंग वरती असं मला झालं, मी वरच जात नाही आहे. बट ही वॉज लाईक की नाही, आगे लँडस्लाइड हुआ है तो पूरा बंद है. मला मूवी ॲब्सोल्युटली. ते जब वी मेट मध्ये एक डायलॉग मारते होती की बाबाजी अब बस करो, बोरिंग बना दो मेरी लाइफ. इट मस्ट हॅव बीन अ सुपर अमेझिंग फीलिंग. ॲब्सोल्युटली. सो वेलकम टू द स्पीकिंग व्हील शो. आज नेहा टेकम आलेली आहे. शी इज अ होमिओपॅथिक डॉक्टर अँड अ ट्रेंड क्लासिकल डान्सर इन भरतनाट्यम. खूप सारे अल्ट्रा सायकलिंग इव्हेंट्स तिने केलेले आहेत. आय थिंक DC यू हॅव वन द पोडियम इन DC. त्याच्यानंतर आय थिंक लाला लँड टू पार्टिसिपेट केलं होतं. ते तुर्तुकपर्यंत जी असते ती. देन मँगो ट्रान्स इज अनदर इव्हेंट विच शी हॅज वन इट. आणि सह्याद्री क्लासिक तू पार्टिसिपेट केलंस आहेस. सो BRMs खूप केलेस. सो ह्या सगळ्या आता छोट्या गोष्टी वाटायला लागल्या आहेत, कारण रिसेंटली शी हॅज मेड पुणे and India proud by registering herself in the Guinness Book of World Records. So congratulations and thank you. म्हणजे to make Pune cycling community proud, and it is all thanks to you. Leh to Manali in 44 hours plus तिने complete केलेलं आहे. We will talk about that in detail. Plus another interesting thing I want to talk to you about is a 24-hour indoor सायकलिंग तू केलंयस. सो खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत तिच्यासोबत. त्यामुळे विल गेट देअर ॲज द शो प्रोग्रेसेस. टू स्टार्ट विथ मला तुला हे विचारायचं आहे की यू स्टार्टेड सायकलिंग इन अबाउट 30s. तुझ्या 30s मध्ये यू आर अ क्लासिकल ट्रेन डान्सर, तू होमिओपॅथिक डॉक्टर आहेस. तर सायकलिंग कसं काय ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बसवलंस तू? So my cycling journey started with spinning sessions. Okay. Which Siddharth used to take, my coach, Siddharth Gadekar. So आम्ही एका जिम मध्ये होतो आणि he was my spinning instructor. Okay. So त्यावेळेला माझा डान्स मी थोडासा बॅकफुटवर होते. आणि स्पिनिंग, इफ यू नो, इट इज लाईक यू ॲक्च्युली डान्स ऑन द सायकल विथ म्युझिक. सो मला त्यावेळेला ते खूप मजा आली करायला. यूज टू लुक फॉरवर्ड टू सेशन्स. सो ते आम्ही ऑलमोस्ट 1 year केलं. आणि मग सिद्धार्थनी एकदा जनरल सगळ्यांना सांगितलं. त्यावेळेला सायकलिंगशी माझा काही संबंध नव्हता. स्पिनिंग वॉज दी ओनली स्टेशनरी बाईक विच आय यूज टू राईड. विच आर इन जिम्स. जिम्स प्रॉपर जे म्युझिक वरती विथ डिस्को लाईट्स. आणि दिस इज विच इयर? 2017-18. ओके. So 5-6 years ago. Yes, 7-8 years ago, right. So त्यावेळेला मी ते स्टार्ट केलं. आणि मग सिद्धार्थनी असं रॅन्डम सगळ्यांना सांगितलं की इन्स्टेड ऑफ इंडोर लेट्स हॅव वन आउटडोर राईड. सो मी एक सगळ्यांना चॅलेंज देतो, लेट्स राईड फ्रॉम पुणे टू महाबळेश्वर. सो इट वॉज डिरेक्टली. आणि असं सगळ्यांनी, म्हणजे सगळे जे कोणी त्यावेळेला स्पिनिंग त्याच्या अंडर घेत होते ते सगळेजण, त्यातले अर्धी हो म्हणाले, नाही म्हणाले. आणि माझ्याकडे सायकल पण नव्हती. सो आय वाज लाईक ठीक आहे, वाय नॉट, लेट्स गिव्ह इट अ ट्राय. असं म्हणून मी जाऊन एक कर्वे रोडवरती जे सायकलिंग शॉप आहे तिकडनं एक सायकल रेंटवर घेतली. अँड देन आय थिंक ही मस्ट हॅव
गिव्हन अस ट्रेनिंग फॉर 1 month, पण Okay. अराउंड म्हणजे युनिव्हर्सिटीच्या इथे ते जिम होतं जिथे आमचं स्पिनिंग चालायचं. सो जस्ट 1 month ऑफ NDA राईड केली, ARAI फॉर क्लाइम्बिंग और देहू रोड, असं करत आम्ही मग तो जो डे होता त्यावेळेला आम्ही सगळेजण म्हणजे मी ते रेंटल बाईक आधी 1 दिवस आधी घेऊन आले आणि मग केली ती राईड ऑब्व्हियसली विथ टी ब्रेक, लॉट ऑफ टी ब्रेक्स अँड लंच ब्रेक्स, पण आय फिनिश्ड. सो इट इज ऑलमोस्ट 110 kilometers till the पाचगणी टॉप अँड विथ 3 मेजर क्लाइम्स, न्यू कात्रज टनेल, खंबाटकी आणि पसरणे. अँड आय रिअली एन्जॉयड इट. म्हणजे असं झाल्यावर वाटलं नाही मला की बास आता खूप झालं, सायकलिंग नको, किंवा जनरली असतं ना एखादा ट्रेकिंग खूप घाण आपण ट्रेक केला की आपल्या डोक्यात जातं की बास ही ट्रेकिंग काही माझं पहिलं आणि शेवटचं. हां एक्झॅक्टली. सो तसं अजिबात वाटलं नाही. आय एन्जॉयड. आणि लेटर ऑन आय केम टू नो अबाउट लाईक सिद्धार्थ ऑल्सो की त्यावेळेला त्यांनी जस्ट डेक्कन क्लिफहँगर केलं होतं आणि तो SRMR ती सिल्क रोड माउंटेन रेस म्हणून जी आहे किर्गिस्तानला होतं, त्याच्यासाठी त्याचं ट्रेनिंग चालू होतं. सो देन आय वॉज वंडरिंग की सायकलिंगचं ट्रेनिंग होतं म्हणजे माझ्यासाठी ते नवीन होतं. माझ्यासाठी सायकल वॉज आपण ज्या वेळेला शाळेत सायकल घेतो चालवतो विथ दॅट, माझ्याकडे तर गिअर्सची पण नव्हती. सो मला ह्या महाबळेश्वर राईडसाठी पण अच्छा हा कुठला गिअर वगैरे जाऊ दे, शिफ्टच नको करायला, आहे त्याच्यावरच चालूयात, इतपत सगळं होतं. पण या सो दॅट्स हाऊ आय स्टार्टेड. आणि सिद्धार्थनीमध्ये सांगितलं की येस स्ट्रक्चर्ड ट्रेनिंग असतं इफ यू वॉन्ट टू रिअली रेस. Otherwise, recreational is obviously you just take a cycle and just for the fitness you go around, you come back along with your other fitness activities. पण मग हे मला असं इंटरेस्टिंग वाटलं की वाय नॉट गिव्ह इट अ ट्राय आणि असं ट्रेनिंग वगैरे. आणि मग लगेचच आय थिंक आम्ही 6 monthsमध्ये डेक्कन क्लिफहँगर टीम ऑफ 4 साठी रजिस्टर केलं, बट ऑन हायब्रिड. सो त्यावेळेला मी ही जेव्हा महाबळेश्वर राईड झाली त्यावेळेला मी गेले, एक हायब्रिड छान सायकल घेतली आणि दॅट्स हाऊ आय स्टार्टेड विथ आय थिंक 4 to 5 months ऑफ ट्रेनिंग. वी ऑल डिड डेक्कन क्लिफहँगर आणि आम्ही आय थिंक पोडियम होतं त्यावेळेला पण आम्हाला. आणि चौघही 4 म्हणजे टीम ऑफ 4 होतं. एकच रोड बाईक होती, बाकी सगळं MTB आणि 2 हायब्रिड. MTB होती म्हणजे लाईक अमेझिंग. सही. सो 2017 मध्ये तू ऍक्च्युली असं म्हणजे तुला कोणीतरी म्हणलं म्हणून तू सायकलिंग आपण ट्राय करूया आणि इन 2023 स्पिनिंग खूप आवडलं. स्पिनिंग अगेन इट वॉज अ सायकलिंग, फक्त ते इंडोर म्हणून मग मी आउटडोर. म्हणजे ऍक्च्युअली खरं मला स्पिनिंगमुळे चला काहीतरी सायकलिंगशी रिलेटेड लेट स्टार्ट असं मला. 2017 मध्ये तू सायकलिंग चालू केलं, सायकलिंग ॲज इन दिस आउटडोर लॉंग डिस्टन्स, आणि 24 मध्ये you have entered yourself into a Guinness Book. Amazing journey यार, सुपर्ब, जबरदस्त. सो आता आय नो की तुझे म्हणजे तू डान्स रेग्युलर फॉलो करतेस किंवा तुझं क्लिनिक होमिओपॅथिक डॉक्टर आहेस, तुझं क्लिनिक स्वतःचं आहे. हाऊ डू यू मॅनेज युअर टाइम? सो डान्सचं म्हणशील तर ॲट द एज ऑफ 14 आय बिकॉज ऑफ माय मदर आय स्टार्टेड क्लासिकल डान्स, भरतनाट्यम. सो कुठलाही क्लासिकल फॉर्म म्हणशील तर एक लॉंग ड्युरेशन असतं त्याचं. असं बॉलिवूडसारखं नसतं की 1 monthचं क्रॅश कोर्स केला, आय नो 4 songs अँड आय कॅन डान्स. सो फॉर दॅट फर्स्ट मी SNDT कॉलेजमधनं 6 years डिप्लोमा केला, त्याच्यानंतर पोस्ट डिप्लोमा, असं करत मी 15 years मध्ये म्हणजे भरतनाट्यमचं जे तू बॅचलर्स म्हणशील विशारद इन भरतनाट्यम, दॅट आय फिनिश. आणि मग ताईकडे जसं तुम्ही शिकत राहता, इट इज नेव्हर एंडिंग, इट ऑन गोईंग प्रोसेस. सो तसं चालू होतं. आय स्टार्टेड माय ओन क्लासेस इन कोथरूड बिफोर दिस ऑल सायकलिंग थिंग. सो त्यावेळेला मी क्लासेस घ्यायचे आणि माझ्याकडे ऑलमोस्ट 40-50 स्टुडंट्स होत्या. सो त्यांना मी हे गंधर्वच्या एक्झाम्सना बसवायचे आणि टिपिकल एक सॅटर्डे संडेचं डान्स फुल डे, जसं आपण आता फुल डे सायकलिंग करतो. सो दॅट टाइम आय यूज टू टेक क्लासेस आणि बाकी मंडे टू फ्रायडे माझं क्लिनिक चालू असायचं. सो क्लिनिकच्या वेळांमध्ये कधी डान्स किंवा हे नव्हतं, सॅटर्डे संडेजना क्लासेस असायचे. पण त्यावेळेला मी शिकवत होते. सो टीचरचा जॉब असतो क्लासिकल डान्समध्ये, तू ते तट्टाकळी बघत असशील. सो ते बसतात आणि ते ऍक्च्युली शिकवतात किंवा ते टीच, दे सिंग. सो माझं तसं परफॉर्म करायचं असं काहीच नव्हतं. सो ते आफ्टर लाईक वाईल मी ऑलमोस्ट तरी एक 15 वर्ष, मोर दॅन 15 years क्लासेस घेतले असतील. आणि मग मला कंटाळा आला की कोणी पण नवीन जॉईन केल्यावरती ते राईट फ्रॉम नमस्कार सगळं शिकवायचं. सो मला मजा यायची ज्यावेळेला मी सिनियर स्टुडंट्सना शिकवायचे, पण ते अगदी म्हणजे 0पासून ज्यावेळेला कोणी स्टार्ट करतं त्यावेळेला ते असं खूप मोनोटोनस झालं. सो आय वॉज काइंड ऑफ की आपण थोडं ब्रेक घेऊया आणि लेट्स फाइंड आउट समथिंग एल्स. आणि त्यावेळेला मग मी हे स्पिनिंगचं आणि हे स्टार्ट केलं. आणि मस्ट हॅव बीन डिफिकल्ट टू चूज, राईट?
ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. सो माझे सगळे डान्स क्लासचे माझे कलिग्स आणि ताई इज व्हेरी आय नो फक्त सायकलिंग कर. म्हणजे आम्ही तुला जे म्हणतो तू आता फक्त सायकलिंग कर, ते त्यांचा टोन बहुतेक वेगळा असेल. पण येस, आय मिस माय डान्स क्लासेस अँड यु नो शोज. सो करीन मी, पण तेवढा वेळ मला आता फिजिकली तेवढं नाही देता येते विथ द फटीग. आपण लॉंग ड्युरेशन मी केला पण मध्ये एक शो, त्यावेळेला मी असं सकाळी ताईचा डान्स क्लास असायचा 9 ते वॉटेवर 1 वाजेपर्यंत वगैरे असं, आणि मग सकाळी मी ओल्ड कात्रज राईड करून यायचे 6 ते 8:30, आणि मग डायरेक्ट क्लासमध्ये चेंज करा आणि मग ते परत 5 तास नाचा आणि मग घरी जा. सो ते खूप त्यावेळेला दॅट वॉज बिफोर माय लाला लँड, आणि मग मी शो केला होता. ओके, सो आय रिमेंबर दॅट. आणि मग सगळे अरे झाला का तुझा घाट, किती टाइम, आणि त्यांना त्यांच्यासाठी स्ट्रावा हे बघ हे बघ, आणि माझ्यासाठी नवीन होता त्यावेळेला टू शो देम. सही आहे. A lot of people will relate as in आमच्याकडे पण जे स्पीकिंग व्हील्समध्ये येतात ना, ते आम्हाला जनरली विचारतात की आम्ही कॉलेज नंतर कधी सायकल केलंच नाही. सो आय थिंक मोस्ट ऑफ अस, म्हणजे माझी स्वतःची पण ती स्टोरी आहे की कॉलेजपर्यंत सायकलिंग करतो आणि देन आफ्टर अ सर्टन पॉईंट ऑफ टाइम यू मीट लाईक माइंडेड पीपल, समथिंग क्लिक्स आणि यू पिकअप सायकलिंग. तर इट्स नाईस. सो बेसिकली इट्स नाईस फॉर पीपल टू ॲक्च्युली रिलेट की बाबा आफ्टर a break we can get into cycling and actually pursue cycling. So it's a great sport, I would. And for endurance, म्हणजे आता मी अल्ट्रा एन्ड्युरन्स सायकलिंग करते, सो फॉर एन्ड्युरन्स द एज डझंट मॅटर ॲट ऑल. ॲक्च्युली मी एक मध्ये स्टडी आय वॉज रीडिंग काइंड ऑफ, सो त्याच्यात तर त्यांनी अगदी असं मेन्शन केलं होतं की अल्ट्राजमध्ये स्पेशली वुमेन in ultras they perform better than men. So yeah, whenever it is a longer or with you know grueling race, so त्याच्यामध्ये women's performance is far better than men. असं त्यांचं एक very good study. Let it be swimming, let it be ultra distance running or cycling. So पण मग आता for example सह्याद्री Classic, we have not been able to get in more of women cyclists to participate in ultra, किंवा मला पण खूप कमी लोक माहिती आहेत जे अल्ट्रामध्ये आहेत. सो एनी पर्टिक्युलर रिझन दॅट यू कॅन आयडेंटिफाय? या, सो इन इंडिया आय हॅव सीन दिस लॉट ऑफ टाइम्स की DC मध्ये पण तू बघशील, सो हार्डली 1 किंवा 2 वुमेन पार्टिसिपेंट्स असतात. इवन दे हॅव म्हणजे दे गिव्ह जनरली 50% डिस्काउंट की तुम्ही पार्टिसिपेट करा, किंवा इवन किंवा रेस म्हणल्यावरती एक जनरल आपल्याकडे जे कोणी रेक्रिएशनल असतात की रेस नको, मी जाऊन राईड करतो, ते एक फॅक्टर आहे. सो फिअर, एक बेसिक फिअर की टू गो आउट फॉर स्पेशली अल्ट्राज की जिथे तुम्ही ट्रेनिंगला पण यू हॅव टू स्पेंड टाइम, गिव्ह टाइम ऑन यु नो लॉंग एन्ड्युरन्स राईड्स. मग तिथे तुमच्याबरोबर जर ग्रुप असेल तर ऑब्व्हियसली यू गेट अ पुश की कोणीतरी माझ्याबरोबर राईड करताय, पंक्चर झालं तर कोणीतरी आहे, एनिथिंग. पण अदरवाईज सोलो रायडर स्पेशली वुमेन आय हॅव सीन की ते घरामधनं एक फॅमिली हे असतो की एकटी जाणं विथ यु नो लॉट ऑफ थिंग्स वी हिअर अबाउट. पण आता मी म्हणशील तर मी DCचं सगळं ट्रेनिंग एकटीच राईड करत होते. लेट इट बी कोल्हापूरच्या पुढे, म्हणजे कोल्हापूर बेळगाव राईड एकटी करून आले. सो मी ड्राईव्ह करून जायचे कोल्हापूरला, गाडी लावायचे कामतला, सायकल काढली, राईड करून परत आले, सायकल टाकली आणि परत आले. सो सगळ्या मी म्हणजे सोलोच राईड केल्यात, कुठलीच राईड मी. सो ऑब्व्हियसली मला 2-3दा खूप घाण एक्सपिरियन्स आले, पण ते एक्सपिरियन्स घेऊन मला असं कधीच वाटलं नाही की जाऊ दे आपण सायकलिंग नको करायला. सो या, म्हणजे आय मीन इट इज अ पार्ट ऑफ यु नो, जेव्हा तुम्ही आउटडोर राईड्स करता त्यावेळेला हा एक आहेच की जे ॲक्सिडेंट सगळे म्हणतात, तरी पण ॲक्सिडेंट तू घरातनं बाहेर गेलास आणि पायरीवरनं स्लिप होऊन पण यू कॅन यु नो गेट अ फ्रॅक्चर ऑर स्प्रेन इन युअर अँकल. सो असं सायकलिंगला हे म्हणजे रिझन शुडंट बी अ हे. सो तो एक फॅक्टर होता की जिथे तुम्हाला घरच्यांकडनं एक हे असतं की तिथे पण मग देन राईट नाव यू हॅव यु नो लोकेशन्स तुम्ही टाकू शकता, किंवा यू कॅन ॲक्च्युअली आस्क पीपल टू कम अलॉंग विथ यू, युअर फ्रेंड्स की जे तुमच्याबरोबर ॲज अ क्रू म्हणून येऊ शकतात. सो तसं महिन्यातली एखाद्या राईडला तर दे कॅन स्पेंड यु नो सम टाइम. सो ते एक आहे. आणि सेकंडली इवन आय थिंक फिमेल्समध्ये मी बऱ्याच वेळा ऐकलं, किंवा इव्हन आता माझ्या ग्रुपमध्ये पण मी ऐकते टॅराफिटला की पिरियड्स आहेत म्हणून मी राईड करणार नाही. म्हणजे ते अगदी साधं जिमचं 1 तासाचं वर्कआउट सेशन असेल तरी यु नो दे हॅव दॅट काइंड ऑफ अ मेंटल हे की
काही होत नसेल तरी पण फर्स्ट डे सेकंड डे तर नाही करायचा. बट ॲक्च्युली स्पीकिंग ॲज अ डॉक्टर ऑल्सो आय एम टॉकिंग अँड ॲज अ एन्ड्युरन्स रायडर ऑल्सो. सो म्हणजे पुण्यातला आता मी ऑलमोस्ट आता इम्पॉसिबल राईड म्हणून एक WSSMचा इव्हेंट होता विच इज ऑलमोस्ट आय थिंक 200+ ची राईड होती विथ लॉट ऑफ एलिव्हेशन, मोस्ट ऑफ द घाट्स. येस. सो त्यावेळेला माझा सेकंड डे होता अँड आय वॉज लाईक की म्हणजे असं कुठेच मे बी हे माझ्या डान्समुळे पण आहे किंवा डान्समध्ये आम्ही ना आम्हाला कधीच आमच्या ज्या गुरु होत्या त्यांनी सांगितलंच नाही की ज्या वेळेला म्हणजे त्यावेळेला तर आपण 7th मध्ये म्हणजे इमॅजिन लाईक व्हेरी फ्यू स्टार्ट होतात त्यावेळेचा जो हे असतो की कधीच त्यांनी असं सांगितलं नाही की पिरियड्स येतं यु नो तू बस, तू करू नकोस आज डान्स किंवा तू आली नाहीस. तर ते सगळं म्हणजे आम्हाला त्यावेळेला उलट वी यूज टू गेट पनिश्ड की जर नाही करता येते डान्स. कारण जर तुझा शो आहे आणि इट इज युअर यु नो फर्स्ट डे तर तू नाही म्हणणार आहेस का की माझा नाही मी परफॉर्म करत, तसं नाही आहे. सो इवन इफ इट इज अ रेस डे and if you have your periods, what matters now you have good menstrual cups with you, everything. So you can मी ती ॲक्च्युली मी तुला त्यावेळेला सांगते इवन मॉन्सून सायक्लासिक आय वुड से की पाऊस पडतोय पण यू हॅव दोज थिंग्स विथ यू. वाय यू म्हणजे जस्ट यूज इट अँड एन्जॉय द राईड. तो नाही डोक्यात असलं पाहिजे. आणि यू कॅन ॲक्च्युली जे कोणी तुझ्याबरोबर राईड करतात दे आर युअर म्हणजे फ्रेंड्स, यू कॅन ॲक्च्युली टेल देम की बाबा यु नो आय एम गोइंग टू बी स्लो ऑर आय टेक ब्रेक व्हेनेवर आय नीड. पण त्याच्यामुळे मी राईड नाही करणार, त्याच्यामुळे मी सायकलिंग नाही करणार, त्याच्यामुळे मी यु नो दोज 4-5 days और 1 week आय शूड टेक अ ब्रेक. किंवा ट्रेनिंगमध्ये पण आय ओपनली टेल टू माय कोच की बाबा हा वीक इज गोइंग टू बी माय पिरियड्स. सो तो कधी रिकव्हरी वीक नसतो. सो हे पण मी ॲज अ डॉक्टर मी तेही आता मोस्टली तू आता बघशील तर इन्स्टावर किंवा सगळीकडे दे हॅव काइंड ऑफ फिमेल ओरिएंटेड ट्रेनिंग. सो त्या ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की इन युअर मेन्स्ट्रुअल फेज ॲक्च्युली युअर हार्मोन्स आर ॲट लोअर लेवल एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन. सो तुम्ही खूप छान परफॉर्म करू शकता. तुमचे PRs आणि म्हणजे पर्सनल रेकॉर्ड्स कॅन बी इन दोज फ्यू फर्स्ट वेन यू आर ॲक्च्युली ब्लीडिंग. सो असं कुठेच मेंटली नाही आहे की म्हणजे इन दोज डेज यू शुड सेट यू शुड यु नो टेक रेस्ट आणि असं काही हे करा, असं काहीच नाही. म्हणजे फॉर ट्रायथलॉनचे, फॉर स्विमिंग, फॉर रनिंग, एव्हरीथिंग. सही, मस्त, खूपच अमेझिंग इन्साइट आहे हा. आणि आय एम शुअर मोस्ट ऑफ द लेडीज विल टेक दिस इन अ व्हेरी पॉझिटिव्ह वे. म्हणजे खूपच छान तू हे बोललीस. आणि इट मेक्स मी ज्या वेळेला स्टार्ट केलं त्यावेळेला यूज टू टेक पॅड आणि मग त्यांनी शॅफिंग व्हायचं. त्यांनी त्यावेळेला मला ते इरिटेटिंग होतं. नॉट बिकॉज की मी ते फिजिकली करू शकत नाही पण का मग ते सगळं असायचं. पण आता म्हणजे खरंच मी सगळ्यांना मी इव्हन टेराफिटमध्ये सगळ्यांना सांगते की इफ आय कॅन राईड using that menstrual cup for 300 kilometers or in the range, why can't you? म्हणजे it is just you just come and work out. It is nothing and it is a physiological process. ते काही असं नवीन गोष्ट नाही आहे की आत्ता ह्यालाच होणार आहे और तिलाच होणार आहे असं काही नाही आहे. Why to make a taboo or you know. मस्त, this is very cool. म्हणजे nice that you have spoken about this. I think we need more people to come out and speak about this. मस्त, खूपच छान. सो यू हॅव बीन मेन्शनिंग टेराफिट, तर थोडंसं आम्हाला टेराफिट बद्दल सांग ना. सो टेराफिट इज आउटडोअर जिम आणि डेक्कनला आम्ही सगळे वर्कआउट करतो. सो टेराफिटमध्ये 6 days वर्कआउट्समध्ये म्हणजे 6 दिवस वेगवेगळं वर्कआउट प्लॅन्स असतात. सो आउट ऑफ दिवस 2 मंडे फ्रायडे इज स्ट्रेंथ वर्कआउट, 1 day इज योगा, 1 day एक ॲजिलिटी म्हणून एक ट्रेनिंग डे असतो, फंक्शनल ट्रेनिंग, अँड 1 day सगळे टेकडीशी रिलेटेड वर्कआउट्स असतात. सो सगळे जे कुठले आउटडोअर रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आहेत हे सगळे सिद्धार्थ गाडेकर म्हणून कोच आहे. आणि यू आर ऑल्सो ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व्ड विथ टेराफिट. येस, आय टेक योगा क्लासेस फॉर टेराफिट. आणि बाकी पण जे सायकलिंग रिलेटेड म्हणजे सिद्धार्थ जे सायक्लिस्टसाठी स्पेसिफिक स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे फॉर आवर क्वॉड्स, हॅमस्ट्रिंग, युअर ट्रायसेप्स, बायसेप्स, जे काही आपण रोड बाईकवर स्पेशली सायकलिंग करताना हे करतो. सो ते एक ही हॅज डिझाईन वन सायकलिंग स्पेसिफिक स्ट्रेंथ वर्कआउट फॉर ऑल द सायक्लिस्ट आणि अदरवाईज ऑल्सो दोज हू रन. सो बेसिकली टेराफिटमध्ये बरेचसे ट्रेल रनर्स आणि सायक्लिस्ट असं आहे. सो तुझ्या ह्या अल्ट्रा सायकलिंगमध्ये हाऊ मच इज स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा मेंटल ट्रेनिंग इन्व्हॉल्ड? कारण आय थिंक दोज
both the factors must be pretty important की you are riding for so much of time. तुम्ही सॅडल वर आहात, तुम्हाला लेग्स मध्ये स्ट्रेंथ पाहिजे, सो स्ट्रेंथ ट्रेनिंग शुड कॉम्प्लिमेंट मेंटल स्ट्रेंथ. कारण कधीतरी असं वाटत असेल की आता बास कंटाळा आला, सो तेव्हा मेंटली यू मस्ट बी स्ट्रॉंग. तर कसं, हाऊ डू यू ट्रेन फॉर ऑल दिस? सो आय टेल यू, मी ज्या वेळेला डान्स क्लासचं हे जे तुला सांगते ना, सो मी म्हणजे डान्समध्ये तू बघितलं असेल तर भरतनाट्यममध्ये ही पोस्चर असतो, हात तुझे एल्बोज आर ऑलवेज लाईक दिस आणि तुम्ही स्क्वॉट पोझिशन मध्ये बसता. आणि जस्ट टेल मी की तू किती वेळ स्क्वॉट होल्ड करू शकतो. मी तुला सांगितलं की स्क्वॉट होल्ड कर, आपण नॉर्मली जो करतो जिम मध्ये, सो फ्यू मिनिट्स. राईट. बट इन भरतनाट्यम ती जी पोस्चर असतं स्क्वॉट होल्डिंगचं, म्हणजे ऍक्च्युली हे करताना हे आणि हे, सो हे स्क्वॉट होल्डिंग इज फॉर आवर्स टुगेदर आणि विथ at least 1 kg of घुंगरूज in your both the ankles. आणि मग तुम्ही डान्स करता. सो हे ज्या वेळेला जेव्हा मी प्रॅक्टिसचं तुला सांगते की जेव्हा शाळेत असताना हे सगळं जायचं, त्यावेळेला दरवेळेला कोपरं पडलेली, हाफ सीटचं असं, सो पाय तुझे ऑब्व्हियसली इफ यू होल्ड अ स्क्वॉट युअर क्वाड्स अँड हॅमस्ट्रिंग बिकम्स हेवी आणि मग तुम्ही वर व्हायला लागता. आणि मग सो दरवेळेला असं नेहा खाली बस, नेहा खाली बस असं ताई म्हणजे माझ्या ओरडायच्या. सो माझा स्टॅमिना बकवास होता. आय वॉज नेव्हर इन टू, म्हणजे जे आपण लहान असताना भाज्या नाही खायच्या, हे नाही खायचं, ॲब्सोल्युटली नो न्यूट्रिशन. किंवा त्यावेळेला कोणी क्लासिकल डान्ससाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग पण इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्ही एवढा वेळ होल्ड करताय, दॅट मसल हॅज टू ट्रेन, हे कधी त्यावेळेला सांगितलंच नाही. सो वॉर्मअप असायचं ऑब्व्हियसली, आम्ही एक अर्धा तास तरी वॉर्मअप करायचो, पण स्पेसिफिक स्ट्रेंथ ट्रेनिंग, वेट ट्रेनिंग वॉज एसेन्शियल, विच आय राईट नाव आय फील की त्यावेळेला ते जर असलं असतं तर डान्स परफॉर्मन्स मध्ये खूप सो ते होतं. मग त्यामुळे मी ज्या वेळेला इव्हन थेरापिस्ट जॉईन केलं त्यावेळेला मला हा डिफरन्स खूप जाणवला इन टर्म्स ऑफ माय स्ट्रेंथ, की ज्या माझ्या आधीच्या अगदी मॅच्युअर रेसेस असतील, जे मी तुला बोलले की लेट इट बी फर्स्ट माय एक्झॅक्टली, त्यावेळेला स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे मला सगळ्यात बोर वाटायचं की स्ट्रेंथ ट्रेनिंग नको. पण नंतर मी जसं आय स्टार्टेड वर्किंग आउट स्पेसिफिक ग्रुप मसल्स, की मला ते रेसमध्ये ॲब्सोल्युटली जाणवायचं की काप्स, युअर ग्लूट्स आर फायरिंग अँड देन यू फील दॅट एनर्जी, यू फील दॅट मसल स्ट्रेंथ वेन यू आर रेसिंग स्पेशली. राईट. सो खूप मॅटर करतं, म्हणजे ॲटलिस्ट twice a week I would say you should take strength training along with your rides, which is really important for your joints, for your flexibility, for your muscles, everything. So strength training खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण आता म्हणजे बेस्ट एक्झाम्पल किंवा बेस्ट रेफरन्स इंडियन क्रिकेट टीमचा आहे. म्हणजे जेव्हा 90s मधली वगैरे आधीचे जे होते तेव्हा ते लोक असं काय फार इम्पॉर्टन्स नाही, बट देन द न्यूअर लॉट हॅज बीन स्ट्रेसिंग अ लॉट की आम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करतो आणि मग आमचा सो आय एम शुअर स्ट्रेंथ ट्रेनिंग मस्ट बी मेकिंग अ बिग डिफरन्स. आय थिंक राईट. कुठेच असं तुला क्रॅम्पिंग किंवा हे पण नाही फील होणार वेन युअर मसल इज रेडी, वेन इट इज यू हॅव ट्रेन्ड फॉर इट. मस्त. माझं आणि हिचं एक खूप असं इंटरेस्टिंग इंटरॅक्शन जे मला नेहमी लक्षात राहतं ते की सह्याद्री क्लासिक आम्ही पण पार्टिसिपेट केलं होतं, हिनी पण केलं होतं, आणि ॲट द फिनिश लाईन ॲट मेढा एंड आय कुड सी यू जस्ट रशिंग इन टू ॲट द फिनिश लाईन. आणि तू आलीस आणि फिनिश लाईन क्रॉस केली आणि आम्ही सगळे उभे होतो आणि सायकलवरनं डिस्माउंट झालीस आणि बाजूला गेलीस, सायकल मी पकडली होती आणि द फर्स्ट थिंग शी टेल्स मी, स्ट्रावा बंद कर कारण यू हॅड दॅट गार्बिन माउंट. आणि मी म्हटलं अगं तुला काय होतं, तू ठीक आहे का, पण तिथं होतं नाही स्ट्रावा बंद करा ती. सो मी ते एवढं आय वॉज सो अमेज ना ॲट दॅट पर्टिक्युलर टाइम की यू स्टील हॅव दोज, म्हणजे ते तेव्हा यू आर इन दॅट डिफरंट झोन की you want to finish it in a stipulated time, you have set some target. That was amazing to see. आणि आम्ही सगळे रिक्रिएशनल आणि आम्हाला म्हणजे इट वॉज अ डिफरंट सीन टू टू कॉम्प्रिहेंड. असं मस्त वाटलेलं. ती माझी स्प्रिंट आय थिंक शलाखामुळे होती. मी त्याच्या सो जस्ट इफ यू रिमेंबर मेढाच्या आधी एक ग्रेव्हयार्ड आहे, सो मी अशी राईड करत होते आणि मला गाणी ऐकू येत होते आणि मला ही दिसलीच नाही ती. आय थिंक तू गाणं लावलं होतं आणि मी अशी राईड करत असताना ती गाणं आणि तिथून ती स्प्रिंट सुरू झाली ती एंड. सो ऑल थँक्स टू शलाका. सो नाईस फन टाइम्स. नाउ ऑन अ मोर सिरियस नोट, I know that you have done a 24-hour cycling session on an indoor trainer. Yeah.
वी ऑल्सो हॅव स्टार्टेड डुईंग सम इंडोर ट्रेनर प्रॅक्टिस, पण 1-1.25 तासाच्या पेक्षा जास्तीवर आम्हाला काय जमत नाही. ते सुद्धा समोर काहीतरी आता आमचा पॉडकास्ट नाही पण दुसऱ्यांचे पॉडकास्ट आम्ही बघतो तेव्हा इट इज फन. सो व्हॉट केप्ट यू गोईंग, म्हणजे एक तर तू पहिलं हे साइन अप का केलं, व्हॉट इज इट ऑल अबाउट, आणि व्हॉट केप्ट यू गोईंग फॉर 24 hours? सो 24 hours इव्हेंट होता व्हर्च्युअल ITT इरेग्युलर अल्ट्रा म्हणून एक ग्रुप आहे, सो त्यांचा होता. आणि हा कोविड झाला होता ज्यावेळेला थोडं हाफ की चला थोडं कॅन गो आउट अँड यु नो, सो त्यावेळेला होता. आणि 15th August वॉज अगेन दी डेट आता आपण केलं असं. सो 24 hours मी त्यावेळेला DC मला करता येणार नव्हती. सो मी 2019 मध्ये DC केलं अँड आय मिस्ड रॅम बाय 6 minutes 40 seconds. सो मला त्यावेळेला खूप असं हे झालं होतं आणि मी खूप छान ट्रेनिंग केलं होतं. आणि हे कोविडमुळे 2021 मध्ये DC गॉट कॅन्सल. आणि मग मला असं होतं की अरे काहीतरी असं समोर पाहिजे, पण त्यावेळेला कुठले इव्हेंट्सच होत नव्हते. आणि त्यावेळेला इरेग्युलर अल्ट्राचा हा 24 hours व्हर्च्युअल ट्रायलचा व्हर्च्युअल TT इव्हेंट त्यांनी यु नो हे केला, डिक्लेअर केला. सो त्यावेळेला 6 hours 12 hours आणि 24 hours असं होतं. मग मी DC नाही होते म्हणून मी 24 hours ठरवलं करायचं. पण त्यावेळेला मी असं काय, म्हणजे DC जसं आपण करणार 24 तासापेक्षा जास्त राईड, तसं हा राईड आहे. सो लेट इट बी इंडोर ऑर आउटडोर, लाईक हाऊ डज इट मॅटर, अशा ह्यानी मी तो साइन अप केला. सो सिद्धार्थला सांगून त्यावेळेला सिद्धार्थ पण मला तेच म्हणत होता की अगं 24 hours इंडोर, लाईक म्हणजे मी नाही करणार, तू करणार आहेस का? तर मी म्हटलं हो काय त्यात, उलट इट इज लाईक फॉर मी इट वॉज काइंड ऑफ की आय एम इंडोर, आय कॅन हॅव माय फूड जस्ट बाय माय साईड, ऑर आय कॅन आस्क एनी वन की जे कोणी आहेत त्यांना की बाबा मला आता पोहे खायचे, इडली खायची, आणि यू जस्ट कीप ऑन रायडिंग अँड यू कॅन हॅव. सो मी हे माझ्या एका फ्रेंड, डान्स क्लासचीच फ्रेंड आहे देविका म्हणून, तिच्या घरी केला होता. सो असं 24 hours मध्ये आय थिंक तिचा कुत्रा मला भेटायला आला. त्याच्यानंतर म्हणजे असे सगळेजण येऊन भेटत होते. आणि मी म्हणजे माझ्यासाठी ते होते की अरे गुड ना, यू आर ॲट होम, यू आर सेफ, सगळे येऊन तुझ्याशी गप्पा मारतात जातात आणि तू खाते, म्हणजे असं माझ्यासाठी मी फार काही डोक्यात विचार केला नाही. आय लव्ह रायडिंग, सो लेट इट बी इंडोर ऑर आउटडोअर्स, इट डझंट मॅटर. असं म्हणजे मला मजा आली खूप 24 hours. किंवा तिथे कुठे मला कोणी, म्हणजे मला दरवेळेला DCला पण सगळे विचारत होते की जेव्हा मी सोलो केलं किंवा आत्ता पण 24 hours की तुला झोप नाही आली का? सो नाही, मला असं कुठे ज्यावेळेला आपण रेस करतोय तो असं कुठे मला तरी त्या ज्यावेळेला तुम्ही त्या यू आर फोकस्ड की मला हे फिनिश लाईनपर्यंत पोहोचायचं आहे, तिथे somehow I don't know, I never felt sleepy की मी असं. पण मग आउटडोर राईड कसं की देर इज कॉन्स्टंट चेंजिंग सीनरी, चेंजिंग कंडिशन्स. इंडोरला मोनोटोनस नाही आलं, म्हणजे 24 hours टू गो, बी स्टेशनरी अँड जस्ट गो. आय थिंक दॅट इज माय स्ट्रेंथ की तू मला जर बोलशील की ही टेकडी तू 100 वेळा किंवा जोपर्यंत तुला बोर होत आहे तू करत राहते, मी ते करू शकते. म्हणजे मला असं नाही होणार की तुम्हाला 4 तासांनी सांगशील की हां आता बास, म्हणजे किंवा तू सो तू एखादं मला कुठलाही टास्क दे की ते तू करत राहता, आय कॅन डू इट. असं आय डोंट नो, आय डोंट थिंक मच, जस्ट यु नो कीप ऑन डुईंग इट. दॅट्स माय काइंड ऑफ मंत्रा म्हण, काही म्हण. पण आहे म्हणजे आय हॅव पेशन्स विच इज मे बी माय. Anybody else you know who's done this? Ki are you the only one probably? I don't know. मला नाही माहिती, कारण खूप डिफिकल्ट, म्हणजे इट साऊंड तू म्हणतेस तेव्हा या आय नो. कारण टेराफिट मध्ये पण जेव्हा सिद्धार्थ मोर दॅन 6 hours ची राईड देतो की आता हे पाऊस आहे किंवा की तुम्ही स्विफ्ट वरती 6 hours, म्हणजे सगळेजण अरे 6 hours इथे आम्ही 2-3 तासांनी नाही आम्हाला बसता येते, तेच सगळं म्हणजे सगळेच हे बोलत असतात. पण मी कधीच, मी घरी असताना पण मी इंडोर करताना आय नेव्हर पुट म्युझिक किंवा मी समोर मूवी लावलाय कधीच नाही. म्हणजे जे मी आउटडोअरला करते, मी आउटडोअरला पण आय नेव्हर यूज हेडफोन्स किंवा म्युझिक, कधीच नाही तुम्हाला. दॅट वी ऑल्सो डोंट प्रमोट. राईट. सो घरी पण नाही होत माझ्याकडनं. सो मी ते डोक्यात ठेवते की जर आपल्याला आउटडोअरला जे आपण हा इंडोर ट्रेन करतोय टू राईड आउटडोअर रेसेस, सो जे माझं तिथला सेटअप आहे दॅट हॅज टू बी द सेम थिंग. सो मी कधीच घरी पण काहीतरी म्युझिक लावलंय किंवा काही केलंय असं कधीच नसतं. इनफॅक्ट इव्हन फॉर माय दिस वर्ल्ड रेकॉर्ड मला सगळेजण सांगत होते तू ते कानात लाव प्लीज, म्हणजे आम्हाला पण बोलता येईल, किंवा तू म्युझिक ऐक, तू चालव. आम्हाला माहिती लेह टू मनाली रोडवरती हार्डली देर इज एनी ट्रॅफिक. आणि पण मी त्यांना तेच बोलली, आय एम नॉट कम्फर्टेबल, म्हणजे मी नॉर्मल रेसला किंवा राईड्सला नाही करत. सो वाय लाईक फॉर दिस अटेम्प्ट असं. मग त्यांनी मोठा स्पीकर लावला.
सो नाव दॅट यू हॅव स्टार्टेड द टॉपिक ऑफ द लेह मनाली, ह्याच्यावर सगळ्यात जास्ती मला म्हणजे अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स अँड थँक्यू, कारण इट्स अ अमेझिंग फीट दॅट यू हॅव डन. सो हाऊ डिड यू थिंक अबाउट डुईंग दिस? लॉट्स ऑफ फॅक्टर्स आर कनेक्टेड विथ युअर गिनीज बुक ऑफ, बेसिकली तुझ्या डोक्यात कसं आलं, त्याच्यानंतर त्यांना अप्रोच करायला लागलं असेल, त्यांच्याकडनं काहीतरी अप्रुव्हल आलं असेल, लॉट ऑफ. सो कधी सुरू तुझ्या डोक्यात कधी आलं आणि देन हाऊ मच टाइम डिड दिस ऑल टेक? या सो सी taking up challenges, I love to taking up challenges all the time. So generally TerraFit's एक goal setting session असतं. So जे जॅन मध्ये सिद्धार्थ बसवतो सगळ्या athletes ना, and we discuss about all the A type of races, B type of races. So A type is all which is the most important or highlight of the year. Then your बाकीच्या ज्या काही races असतात, those are part of your training, right? So ते विचारल्यावरती जनरली 2 रेस ज्या मी नेहमी करते त्या एक डेक्कन क्लिफहँगर आहे, एक सह्याद्री क्लासिक आहे. सो मला यावर्षी असं काहीतरी होतं की आपण काहीतरी एक वेगळं अल्ट्राजमध्ये काहीतरी करूयात असं होतं. सो मी सिद्धार्थला सांगितलं होतं की मला हे एक म्हणजे मी 2019 मनाली टू लेह लाला लँड ही जी रेस आहे सो ती केली होती. बट दॅट टाइम आय वॉज रिअली अमॅच्युअर किंवा हायब्रिड, अँड दॅट वॉज अ सेल्फ सपोर्टेड रेस. सेल्फ सपोर्टेड रेस इज वेअर there is no crew with you. You handle your own layers, your food, everything. Mechanical काही झालं तर. सो असं होतं. आणि त्यावेळेला माझ्यासाठी मी कधीच हाय अल्टिट्यूड काही म्हणजे नॉट इवन ट्रेक किंवा असं कधीच केलं नव्हतं. फॉर मी इट वॉज काइंड ऑफ अ फर्स्ट टाइम हिमालयाज. सो ते मी स्टार्ट केलं आणि मग आय हॅड लॉट ऑफ चॅलेंजेस ड्युरिंग दॅट राईड. आणि एक फर्स्ट 200 किलोमीटर्स झाल्यावरती बारालाचला म्हणून एक फर्स्ट पास येतो टुवर्ड्स म्हणजे तुम्ही मनाली टू जाताना. सो त्या पासच्या अलीकडेच आय स्टार्टेड हॅव्हिंग कफ आणि आय हॅड फीवर. आणि पण मला ती करायची होती, सेल्फ सपोर्टेड होती, त्यामुळे बाकी कोणी माझ्या बरोबर पण नव्हतं टू टेक हेल्प ऑर सो मग मी तिकडेच दारछा म्हणून एक गाव आहे, सो तिथे आय हायर्ड वन गाडी. आणि मग मी ती बॅकअप व्हेकल म्हणून ठेवली की इन केस इफ आय फील काही पण वाढलं कफ झालं, कारण हाय अल्टिट्यूड मध्ये हे खूप कॉमन आहे की इफ यू निग्लेक्ट युअर कफ इट माइट गेट निमोनिया किंवा असं. आणि तिथे त्या रोडवरती दारछा इज दी लास्ट प्लेस वेअर इन यू गेट द नेटवर्क. मग मधला सगळा पॅच देर इज नो नेटवर्क. तिथे मी ती कार घेतली आणि आय थिंक पांग म्हणून एक परत एक फ्यू किलोमीटर्स गाव येतं, तिथे खूप स्नोफॉल झाला आणि मग मला हॅड टू स्टॉप द राईड. मग मी ती परत गाडीत टाकली सायकल, मग पुढे गेले. मग एक पत्राचा ढाबा होता, कारण तिकडनं तर गाडी पण ते म्हणाले की आता गाडी पण नाही जा सकता मॅडम, आप इधर ही रुक जाते करके. सो ॲक्च्युली मग तिथे सगळे जे कोणी ट्रक ड्रायव्हर सगळेच अडकले, कारण मेजर स्नोफॉल झाला होता. सो मग तिथे मग नंतर पण इतकी थंडी वाजली मला त्या, म्हणजे इट वॉज वर्स्ट नाईट ऑफ माय त्या होल राईड. आणि तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी सगळंच होतं. म्हणजे एकटा आहोत, आपल्याबरोबर बोलायला कोणी नाही आहे, ते सगळं सामान, ते लेयर्स. देन ऑब्व्हियसली आय हॅड दोज टू ते दोघं भाऊ होते जे माझ्याबरोबर बॅकअप कारमध्ये होते ते. मग त्या पांगमध्ये एवढ्या थंडीत आपण काय करतोय वगैरे वाले जे क्वेश्चन्स असतात ते सगळे स्टार्ट कमिंग अप. बाकीचे सगळे माझ्या बाजूला ट्रक ड्रायव्हर्स होते, त्यांच्या स्टोरीज. म्हणजे मी झोपताना माझ्या डोक्याच्या इथे एक ट्रक ड्रायव्हर झोपला होता, पायाच्या इथे, कारण जागाच नव्हती. स्मॉल पत्र्याचा ढाबा. आणि असं खूप म्हणजे छान एक्सपिरियन्स नव्हता. आणि मग मी परत थोडंसं ते मोरे प्लेन्स येतं तांगलांगला आय गॉट डाऊन. सो असं पार्ट्समध्ये मी राईड करून आय फिनिश्ड इट ॲट लेह. सो तो असा खूप अनफिनिश्ड मला छान नव्हतं वाटलं, किंवा असं खूप सगळ्या गोष्टी ज्या चॅलेंजिंग माझ्यासाठी, म्हणजे भीती वाटणं, थंडी, एकटं राईड करणं, हे जे काही अल्ट्राजमध्ये आपण फेस करतो हे सगळं होतं. आणि ते समहाऊ दॅट टाईम आय कुडंट फेस इट, और जेवढा ह्यानी स्ट्रॉंगली मला ते करायचं होतं ते नाही झालं. सो दॅट वॉज काइंड ऑफ ऑलवेज देअर ॲट द बॅक ऑफ माय माइंड. आणि मग मी ह्यावेळेला सिद्धार्थला म्हणाले वाय नॉट टेक इट टू नेक्स्ट लेवल अँड वाय नॉट ट्रेन फॉर इट अँड डू इट. सो मग मी बघितलं की ज्या वेळेला ऑलरेडी हा 2दा अटेम्प्ट केलेला आहे, सो लेट्स टार्गेट दॅट अँड ट्राय अँड अटेम्प्ट दिस रेकॉर्ड अँड सायकल फ्रॉम लेह टू मनाली. असं काय आधीचा काय रेकॉर्ड होता? सो आधीचा लेह टू मनालीचा 55 आय थिंक 30 मिनिट्सचा रेकॉर्ड आधीचा आहे. सो हा लेह टू मनालीचा आहे, लेह टू मनालीचा आहे. आणि मग अजून एक जो रेकॉर्ड लास्ट, सो गिनीजमध्ये दे हॅव दिस काइंड ऑफ अ थिंग की यू राईड फ्रॉम A to B or B to A.
they consider it the same. Oh, acha. So you ride from Leh to Manali or Manali to Leh. Okay. So let the elevation be different or distance be Right. different. They don't care. So it is in between two cities or two capitals. acha. So record is same. So आधीचा 55 hours होता जो मी केलेला. So तो लेह टू मनाली आहे आणि त्याच्यानंतर अजून एक जो केला तिने मनाली टू लेह केला. सो तो 51 hours and some minutes आहे. ओके. आणि तुझं आता काय? 44 hours 28 minutes रेकॉर्ड केला. मेन चॅलेंज वॉज अल्टिट्यूड. सो ह्या सगळ्या ह्याच्यात कारण 430 डिस्टन्स म्हणशील तर आपण म्हणजे मी इथे BRMs केल्या आहेत 200 300 400 ह्या सगळ्या ह्याच्या पण सगळ्यात बेसिक तिथे राईड करणं किंवा वाय दिस चॅलेंज वॉज बेसिकली यू आर रायडिंग ऑन हाय अल्टिट्यूड पासिंग जेवढे पासेस लेह इज इट इज अ लँड ऑफ हाय पासेस. सो हे जे काही 4 पासेस येणार होते अलॉंग द राईड सो दॅट वॉज चॅलेंजिंग अँड ऑब्वियसली द टेरेन देर यू नो ऑफ रोडिंग आहे. तुम्ही बाईक अँड हाईक सेक्शन्स आहेत. खूप ते पागल झरणा म्हणून जे ते ग्लेशियर्स मेल्ट होतात अँड दे जस्ट स्वाईप अवे द रोड. सो असं खूप सगळे म्हणजे मला तेव्हा पण आलेले चॅलेंजेस डोक्यात होते. अँड ऑब्वियसली द वेदर which is constantly you cannot predict की आता ऊन आहे पाऊस आहे स्नोफॉल आहे. सो हे सगळे चॅलेंजेस कन्सिडर करता आय थॉट की दिस वुड बी अ परफेक्ट यु नो स्टेज फॉर वाय नॉट यु नो डू इट आणि असं. सो त्यामुळे मग हा सिलेक्ट केला रूट. सो तू गिनीज बुकला काय अप्रोच केलंस म्हणजे कसं काय प्रोसेस असते कोणाला काय करायचं असेल तर? गिनीज बुक पेक्षा मी वुका म्हणून एक बॉडी आहे वर्ल्ड अल्ट्रा सायकलिंग असोसिएशन. ओके. सो इफ यू डू एनी काइंड ऑफ अ रेकॉर्ड इन सायकलिंग यू हॅव टू यू नो जस्ट कॉन्टॅक्ट दॅम फर्स्ट. म्हणजे गिनीजला मी केलं होतं पण त्यांच्याकडनं मला खूप लेट झाला रिप्लाय येणं कारण त्यांचा I think 12 to 16 weeks the minimum waiting period है once you apply. अच्छा. For the म्हणजे if the record is already done and if you are reattempting then they ask you to fill the form and wait for 12 to 16 weeks. So मी केलं वेट केला मी पण 16 weeks झाले तरी मला काहीच त्यांच्याकडनं रिप्लाय आला नाही. सो मी प्रिव्हियसली हा रेकॉर्ड करणार होते 22nd जुलैला पण त्यांचं काहीच आलं नाही. सो आय वॉज काइंड ऑफ मी वेटिंग की आता काय करू मला फ्लाईट बुक करायचंय मला अल्टिट्यूडसाठी आणि ट्रेनिंगसाठी ॲटलिस्ट 3 weeks बिफोर आय शुड बी इन ले. सो हे सगळं होतं. मग मला कळलं की गिनीज पेक्षा देर इज वन मोर थिंग ते वुका म्हणून मी तुला जे बोलले. सो दी हँडल ऑल दीज काइंड ऑफ अल्ट्रा सायकलिंग रेकॉर्ड्स मोर दॅन 100-200 किलोमीटर सगळं कॅपिटल टू कॅपिटल सिटी टू सिटी कंट्री टू कंट्री. सो हे सगळं. सो त्यांचा खूपच अमेझिंग रिस्पॉन्स होता. म्हणजे मी मेल केल्या सेकंड डे त्यांचा रिप्लाय आला की येस यू कॅन रिअटेम्प्ट दीज आर दी प्रिव्हियस रेकॉर्ड्स विच वी हॅव. सो हे काय करता सो त्यांच्याकडे तू आय फॉरगॉट द रजिस्ट्रेशन फी बट इट इज व्हेरी नॉमिनल 4-5,000 INR in Indian rupees आणि ते तू करतोस आणि मग तुला लगेचच त्यांचं अप्रुव्हल येतं की यू कॅन गो हेड विथ द रेकॉर्ड. आणि मग आणि मध्ये तुझं सायकलचं स्पेसिफिकेशन्स तुझे क्रू. सो यू हॅव टू गिव्ह वन टेस्ट ऑल्सो. क्रूजर आता माझे 4-5 जण होते त्या सगळ्यांनी टेस्ट दिली. सो दे गिव्ह यू सायकलिंगचे सगळे जे कुठले काय म्हणतो आपण ट्रॅफिक रूल्स म्हण किंवा सायकल सगळं म्हणजे सेफ्टी पर्पजचं जे काही असतं त्यांची ती टेस्ट होते आणि मग दे गिव्ह यू लाईक गुड टू गो फॉर. सो असं मग ते सगळे त्यांचे रूल्स फॉलो केलं आणि आता सो मला वुकाकडनं एक अप्रुव्हल येईल की येस यू हॅव डन दिस अचीव दिस आणि मग वुकाच गिनीजला ते सगळं पाठवतो डेटा आणि देन आय गेट द सर्टिफिकेशन फ्रॉम द गिनीज विच इज फ्री ऑफ कॉस्ट. दे डोंट चार्ज यू एनिथिंग. फक्त इट टेक्स टाइम. सो इट विल टेक maybe 2-3 months or more than that to get the certificate. Sahi. Yeah. सो मी तू जेव्हा म्हणजे प्री तुझी इव्हेंट गेली होतीस तेव्हा तुला सोशल मीडियावर मी फॉलो करत होतो. आय सॉ यू गोइंग टू अ मोनॅस्ट्री आणि डुईंग तर ते तू काय स्पेसिफिक पर्पजने गेली होती? हो. सो तिथे म्हणजे मी तुला बोलले तसंच की मी मेडिटेशन रोज तिथे करत होते, योगा रोज करत होते टू यु नो बिल्डअप माय मेंटल स्ट्रेंथ आणि जे काही मी करते ते व्हिज्युअलायझेशन यासाठी. सेकंडली जे थंडीसाठी मी तुला बोलले सो ते मी एक ब्रीदिंग टेक्निक तिथे बुद्धिस्ट जे मॉंग्स फॉलो करतात कारण लेहमध्ये विंटर्स आर व्हेरी हार्श. सो साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून तिथे जो स्नोफॉल आणि सगळं रोड्स आर क्लोज्ड, स्कूल कॉलेज
कॉलेजेस, बँक्स, एव्हरीथिंग इज शट्स डाऊन आणि सगळा बर्फच असतो. सो तिथे तिथे एक विपश्यनाचं पण खूप मोठं सेंटर आहे, मेडिटेशन सेंटर आहे. सो तिथे मी ऐकलं होतं की हे मॉन्क्स प्रॅक्टिस करतात, एक ब्रीदिंगचं टेक्निक आहे, टू मोर ब्रीदिंग टू इन्क्रीज द बॉडी टेम्परेचर. हां, सो मग मी हे वाचलं आणि आय वॉज रिअली काइंड ऑफ प्रॅक्टिसिंग इट. म्हणजे ऑब्व्हियसली त्याला maybe years together you need to practice that to actually feel करण्यासाठी. पण I learned that and I was kind of practicing that method. Even मी इथे पण माझा एक फ्रेंड आहे सूरज म्हणून, सूरज कुरतड was your friend also. सो त्यांनी त्याचा पण मी ऐकून ही इज इंटू ऑल्सो, म्हणजे अय्यंगारचं जे मी फॉलो करते योगा, सो तर तिथे तो मला सिनियर आहे. सो त्यांनी पण सांगितलं होतं मला की यू स्टार्ट हॅव्हिंग कोल्ड शावर. सो मी जॅन फेबपासनं ते आतापर्यंत कम्प्लीट म्हणजे कुठेच नाही, जिथे कुठे ट्रॅव्हल करत होते तिथे पण काही झालं तरी असं डोळे मिठून मोठा श्वास घ्या आणि आय यूज टू टेक कोल्ड वॉटर शावर्स अँड इट हेल्प मी. पण येस, यू हॅव टू एक्सपोज युअर सेल्फ टू दोज कोल्ड वेदर इफ यू आर गोइंग टू हॅव द सेम काइंड ऑफ रेसेस अगेन इन फ्युचर. ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो ते मी तिकडे म्हणजे प्रॅक्टिस केलं होतं. सो ते विम हॉफ मेथड, इफ यू नो, विम हॉफ त्यांचं आईस बाथचं आहे. सो तेही मी इथे ट्राय केलं. सो जे काही मला टू ओव्हरकम दॅट वेदर, म्हणजे स्पेशली कोल्ड हे येईल ते मी करत होते. येस. सो मगाशी मी म्हटलं असं की 2017 to 2024 तुझी जर्नी, you started from a hybrid, and now you are a ultra cyclist. तर DC पण तू मला वाटतं सोलो केली. म्हणजे मी फर्स्ट टीम ऑफ 4 मध्ये केली, जी 2018 मध्ये केली. आणि मग फिनिश लाईनला मला ते फिलिंग होतं की अरे फक्त 150 किलोमीटर चालवलं, म्हणजे ते आम्ही ट्रेनिंग मध्ये करत होतो. सो आय वॉज काइंड ऑफ की नाही, आपण सोलो करायला पाहिजे. सो हे पण सो येस, सो हायब्रिडवर मी मँगो ट्रान्स, ही जी तू म्हणाली टू ले लाला लँड, किंवा ह्या सगळ्या अल्ट्राच्या ज्या मी आधी केल्या होत्या, ह्या सगळ्या माझ्या हायब्रिडवरती केल्या होत्या. सेल्फ सपोर्टेड म्हण किंवा इवन DC इज नॉट विथ द क्रू. पण सो ज्यावेळेला मी सोलोसाठी साईनअप केलं होतं ऑगस्टमध्ये, जनरली रजिस्ट्रेशन ओपन होता डेक्कन क्लिफहँगरचे, तोपर्यंत मी सगळं ट्रेनिंग माझ्या हायब्रिड सायकलवर केलं होतं की कन्सिडरिंग मी हीच करणार आहे. आणि त्यावेळेला सिद्धार्थ माझा जो कोच आहे तो गेला होता किर्गिस्तानला फॉर सिल्क रोड माउंटेन. सो त्याची रोड बाईक होती, पण विच वॉज काइंड ऑफ म्हणजे माझ्यासाठी साईज मिसमॅच होती. पण त्यांनी मला सांगितलं की तू एकदा दोनदा राईड करून बघ, इफ इट सूट्स यू देन विल सी. मग मी हे तुला सांगते की आता DC त्यावेळेला नोव्हेंबरमध्येच होती. जनरली नोव्हेंबर, मिड नोव्हेंबर और एंड ऑफ नोव्हेंबर इज DC डेट. सो जस्ट 2 months ऑफ दॅट रोड बाईक ट्रेनिंग मला सिद्धार्थ म्हणाला कर तू. सो ते जे काही जेवढं मॅनेज करता येईल विथ सीट हाईट आणि हे सगळ्या गोष्टी बाईक फिट माझ्यासाठी होईल तेवढं आम्ही करून घेतल्या. आणि मग मी केलं, म्हणजे मी स्टार्ट केलं ऑन सिद्धार्थ बाईक. सो त्यावेळेला माझ्या क्रूमध्ये एक अजून तुषार म्हणून एक साताराचा माझा फ्रेंड आहे. सो तो पण मी त्याला रँडमली एका सोलो ट्रेनिंग राईडलाच असं त्यांनी मला थांबवलं आणि मग विचारलं तुम्ही कुठे चालला. म्हणलं अरे मी DCची प्रॅक्टिस करते. मग ही वॉज लाईक की मी सातारामध्ये माझं सायकलचं म्हणजे शॉप पण आहे आणि मी बाकीच्या पण त्याचं बरंच काही काही शेत आहे आणि असं. तो म्हणाला की काही हेल्प लागली तर मला सांग, मी करतो. आणि मग मला ज्यावेळेला मी क्रू बघत होते त्यावेळेला मला कोणीच असं मेकॅनिकल सपोर्टसाठी नव्हतं. सो आय कॉल्ड हिम. माझ्या एक कॉलवरती ही वॉज लाईक हो मी येतो ना. आणि हार्डली म्हणजे आम्ही एकदाच असं रोडवर भेटलो असो. आणि ही सेड येस. आणि ही वॉज लाईक की माझी तू कार्बन बाईक पण घे ॲज अ बॅकअप, आणि जी मी कधीच आयुष्यात चालवली नव्हती. सो तो फक्त आदल्या दिवशी ती आपण स्टिकर्स लावतो बघ रिफ्लेक्टिव्ह हे सगळं. सो त्यावेळेला तो बाईक घेऊन आला. मी फक्त असं सीट वर करून बरोबर असं आपण लावून बघतो, तेवढंच माझ्यासाठी होतं. आणि ती बॅकअप कार की ह्याला बॅकअप सायकल म्हणून स्टार्ट केली मी राईड. सो ती सिद्धार्थची रोड बाईक विच वॉज आय थिंक मी त्याच्यावर 1-2 महिने राईड केलं असेल DC साठीचं. बाकी सगळं हायब्रिड होतं. आणि ती स्टार्ट केल्यावरती आय थिंक कोल्हापूरच्या अलीकडेपर्यंत मी सिद्धार्थची सायकल चालवली, विच इज वॉट 250 किलोमीटर्स DCच्या ह्याच्यामध्ये. तिथे माझ्याबरोबर माझा अजून एक जो क्रूमध्ये होता ध्रुव म्हणून, ही वॉज लाईक की तुला मी जर कार्बन बाईक दिली तर हाऊ यू विल फील. म्हणलं मला काय माहिती. मी म्हणलं म्हणजे माझ्यासाठी दोन्ही नवीनच आहे. म्हटलं हो द्यायचं. तो मला म्हणाला की विच इज म्हणजे द जॉमेट्री इज मोर अग्रेसिव्ह, सो विल बी फास्टर बिकॉज कोल्हापूर टू बेळगाव इज अ फ्लॅटिश रोलिंग काइंड ऑफ अ रूट. आणि
करायची का ट्राय आणि यू जस्ट लेट मी नो इफ यू फील एनी नमनेस और एनी ऑड फिलिंग इन युअर बॉडी जस्ट लेट मी नो सो दॅट वी कॅन अगेन चेंज अँड सिद्धार्थची सायकल चालवशील. सो म्हणलं ठीक आहे. आणि मग मी ती घेतली जी मी कधी आयुष्यात चालवली नाही आणि अशी ती बाईक घेऊन आणि मग परत सुटले. सो बेळगाव झालं आणि माझ्या वेळेला दांडेली सेक्शन होता. दांडेलीचं जंगलातनं एक रूट करून मग अंशी फॉरेस्ट, कारवार आणि मग वरती, कारण की चोरला घाट आणि अनमोड सगळं काम चालू होतं. सो मग ते सगळं असा जंगलातला रूट होता दोन्ही. अंशी इज ऑल्सो अ फॉरेस्ट रिझर्व आणि दांडेली. तर ते सगळं मग मी ह्या कार्बन बाईकवर केलं टिल द एंड. सो त्यावेळेला मला ते तुला एक सांगते की जस्ट आय थिंक मी कारवार क्रॉस केल्यावरती 90 ऑड किलोमीटर्स आय थिंक राहिले होते टू फिनिश लाईन बॉगमलोला. सो तिथे मला ना कळलं नाही ॲक्च्युली मला त्यावेळेला लास्ट स्ट्रेचमध्ये की 90 इज वॉट लास्ट 4-5 आवर्स ऑफ फिनिश लाईन. सो तिथे आय स्टार्टेड फिलिंग असं, मला त्यांनी लास्ट एक जेल दिलं तर मी ते स्क्वीज केलं तर तोंडाच्या आधी असं खाली सगळं गेलं. सो मला हे इथे सगळे नम होत आहेत हे कळलं नाही विथ दॅट अग्रेसिव्ह पोस्चर किंवा आय वॉज नॉट यूज टू दॅट बाईक ऑर रोड बाईक ॲब्सोल्युटली. सो ते जे नमनेस फिलिंग यायला लागलं मी तसंच स्ट्रेच करत गेले, कारण मला दुखत तर काहीच नव्हतं काही की मी त्यांना असं सांगू की मला काहीतरी पेन किलर द्या किंवा असं. सो आय केप्ट ऑन रायडिंग आणि मग एक आय थिंक 20 किलोमीटर अलीकडे माझं नेक ड्रॉप झाली. नेक ड्रॉप इज देर इज अ सिंड्रोम कॉल्ड शर्मन्स नेक सिंड्रोम. सो अल्ट्रा सायकलिंगमध्ये मोस्टली अबव 600 और 1000 किलोमीटर्स ना खूप सगळ्या रायडर्स ना बिकॉज यू आर कॉन्स्टंटली ॲट दिस पोस्चर, तुझी अल्नर नर्व आणि हे कॉन्स्टंटली आपण प्रेस आणि हे पोस्चर असतं ना. सो इकडचे हे सगळे मसल या लेवलला फटिंग होतात की ते होल्डच करू शकत नाहीत आणि नेक फुल खाली पडते. सो तसं झालं आणि मला पुढे म्हणजे मी अशी बघत होते लिटरली, म्हणजे मला आणि हातात पण सेन्सेशन नव्हतं. सो मी 1-2दा असं पकडायचे की ते पडायची मान. सो ते लास्ट 20 किलोमीटर्समध्ये मी एकदा असं समोर आता रिक्षा लास्ट आपण ह्याच्यात जातो ना सिटी एरियात जातो, सो तिथे रिक्षाला धडकले, मग कारला धडकले, मग असं कारण दिसतच नव्हतं मला समोर ती मान अगदी एंडला गेली की दिसायचं की खाली पडायची. सो क्रू कॉन्स्टंटली हॉर्न करत होता की सायकलिस्ट इज कमिंग. पण ते मला झालं आणि मग DC ऑब्व्हियसली आय फिनिश्ड आणि मग ते झाल्यावरती ते 1 महिना ते सेन्सेशन गेलंच नाही. सो नॉर्मली पण आता बिंग होमिओपॅथिक डॉक्टर हॅव टू पुट दोज ग्लोब्युल्स इन द स्मॉल बॉटल, ते मला पकडता येत नव्हते किंवा साधा आपण वरण भात खातो आणि हे करतो हे येत नव्हतं सेन्सेशन्स. सो मी म्हटलं ठीक आहे आपण 1 मंथ साईन करता येत नव्हती. सो एनिथिंग हे 3 बोटं जे काम करतात नर्व्स ते सगळं स्टॉप्ड वर्किंग किंवा काहीच असं सगळं असं काइंड ऑफ हे होतं. मी म्हटलं अरे जाईल आणि त्याच्यानंतर मी ऑलरेडी सह्याद्री क्लासिक फर्स्ट एडिशनसाठी साइन अप केला होता. सो मला असं झालं होतं की रिकवर्स नाही झाले तर व्हॉट टू डू. मग आय वेंट टू अ न्यूरोलॉजिस्ट आणि मग मी अल्नर नर्व कंडक्शन स्टडी करतात ते केलं. सो ते दोन्ही हाताच्या नर्व्स 10%च वर्किंग होत्या आणि मग त्यांनी मला सांगितलं की तुझे हे मसल्स खूपच लाईक देर इज नथिंग ह्युअर, इट शुड बी लाईक असं तर ती नाही आहे तर तू अल्ट्रा सायकलिंग मध्ये करूच नकोस. यू शुड बी डुईंग स्मॉल म्हणजे ड्युरेशनवाल्या राईड्स आणि अदरवाईज हे तुला नेहमीच असंच होत राहणार. आणि मग त्यांनी मला खूप सगळे स्टेरॉइड्स आणि हे सगळं प्रिस्क्राईब केलं आणि लाईक की दिस इज नॉट डन, इट्स ओके, म्हणजे इट्स जस्ट की येईल असं म्हणून मग मी सह्याद्री क्लासिक पण केले. त्यावेळेला मी फर्स्ट पण आले पोडियममध्ये आणि आय केप्ट ऑन रायडिंग. पण हां तो जो सिम्पटम होता विच आय वॉन्ट टू स्पेसिफिकली जे कोणी BRMs किंवा अल्ट्रा डिस्टन्स करतात, सो दिस इज व्हेरी कॉमन सिंड्रोम विच रायडर्स हॅव. सो तू बघशील तर UK मध्ये दे हॅव दॅट काइंड ऑफ असं बेल्ट पण येतो की ते तू हेल्मेट किंवा असं चेस्टला घालून ही मान वरती ठेवतात. सो आता ते सगळं अवेलेबल आहे कारण मला माहिती नव्हतं की असं काही होतं आपल्याला. बट या सो जे कोणी आता LRMs किंवा आता कारण आहे आता आजकाल सगळीकडे आपल्याकडे ही क्लाइम्बिंग दॅट असेल 1000 किलोमीटर्स. So if you are attempting those kind of ultra distance races, you have आणि जर असं काही असेल तर either start building up strength in your neck and shoulder, upper back, but otherwise ह्याच्यासाठी belts आणि हे सुद्धा आहेत. Yeah, but again coming back you recover, so don't just give up on. आणि again coming back, strength training plays a role in this. 100%, yeah. मस्त, सही. सो आय एम शुअर की तुझ्या आत्ता पूर्ण टॉकमध्ये पीपल हॅव गॉट अ व्हेरी गुड इन्साइट टू अ लॉट ऑफ थिंग्स. आय एम शुअर इट विल इन्स्पायर अ लॉट ऑफ पीपल. इट हॅज बीन अ अमेझिंग टॉक. सो थँक्यू. थँक्यू आमिर. मजा आली.